दृष्टीने खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक क्षण आहे. काल जेव्हा पवार साहेबांनी एक किस्सा सांगितला, ते म्हटले संसदेत आयुष्यात पहिल्यांदा आलो, तरुण होतो म्हटले, खूप बोलायची इच्छा होती, पण समोर इतके उंच पंतप्रधान होते की त्यांना पाहिल्यावर काय सांगायचं हेच विसरून गेलो. तशीच अवस्था आज माझी झालेली आहे की आज इथे नरेंद्र मोदी साहेब आहेत. मनात येताना खूप कल्पना केल्या होत्या की काय काय बोलायचं आपल्याला, पण एखाद्या खूप उंच व्यक्तीसमोर काय बोलायचं हे बऱ्याचदा विसरून जातो आपण. मी इतकं सांगतो की जेव्हा लहानपणी आमची सुरुवात झाली ती एका पुण्यातल्या पूर्व भागात हिंसाचार पाहून झाली. वयाच्या 8व्या वर्षी बंदुकीच्या गोळीने मृत्यू झालेला एक तरुण पाहिला आणि काही काळ असं वाटायचं की हिंसाचारातनं सगळे प्रश्न सुटू शकतात. जसं मोठं होत गेलो, सामाजिक काम सुरू केलं आणि मग लक्षात आलं की सगळे प्रश्न बंदुकींनी किंवा हिंसाचाराने सुटत नाहीत. कुठलाही क्रांतिकारक हिंसाचाराचं समर्थन करत नसतो, तो सांगतो की क्रांती होती ती विचारांनीच होत असते. हे पाहत जेव्हा पुढे आलो तेव्हा आमच्या लक्षात असं आलं की आपल्याला जे प्रयत्न करायचे आहेत, सीमावर्ती भागात जे काम सुरू केलं त्याचं सगळ्यात मोठं माध्यम साहित्य आहे. साहित्य आहे, कला आहे, संस्कृती आहे. आणि आपण मग ऐकलं असेल की शमीमा आणि रुकया जेव्हा म्हणत होत्या तेव्हा तिच्या एका आत्याची अतिरेक्यांनी हत्या केलेली आहे. तर जिच्या अतिरेक्यांनी हत्या केली त्या मुलीनं जगातल्या मंगलाची कामना करणारा मंत्र म्हणावा. त्या नवकार मंत्रामध्ये कुठंही अमंगळाचा निषेध पण नाहीये. तसंच पसायदान आहे. पसायदानामध्ये आपण एखाद्या माणसाच्या मनातल्या विचारांच्या विरुद्ध म्हणजे विकृतीच्या विरुद्ध लढाई केली पाहिजे, त्या माणसाविरुद्ध नाही असं म्हटलेलं आहे. ते पसायदान हा महाराष्ट्राचा गाभा आहे, ज्या विठ्ठलाची मूर्ती तर दिली गेली. आणि या सर्व कामातून इथे आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब बसलेले आहेत, आदरणीय पवार साहेब आहेत. म्हणजे इतिहास कशी पुनरावृत्ती करतो की जसं आता उज्ज्वलताईंनी सांगितलं की 1954 साली संमेलन झालं होतं. त्याही वेळी ते संमेलन दिल्लीवर आक्रमण करण्याचं नव्हतं, तर दिल्ली जिंकण्याचं होतं. असं म्हटलं जातं की दिल्लीची मराठ्यांना, विशेषतः मराठी माणसाला भीती असते आणि तेवढंच आकर्षण पण असतं. इथं राहणारी माणसं सुद्धा बऱ्याचदा एकमेकांना भेटायला टाळतात. इतकी इतिहासातून भीती आपण घेतलेली आहे. पण मला असं वाटतं 88वें साहित्य संमेलन जेव्हा झाले तेव्हा त्या सूत्रसंचालक ताई म्हटल्या की संत नामदेवांनी सांगितलं की जो पंजाब सिकंदराला सैन्याच्या बळावर जिंकता आला नाही तो नामदेवांनी प्रेमाने जिंकला. आज त्याचीच पुनरावृत्ती होतीये, इतिहासाची पुनरावृत्ती होतीये आणि तिचे साक्षीदार आहेत ज्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, जेव्हा पवार साहेब इथे आहेत आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींबद्दल इतकंच सांगतो की ते जेव्हा सांगतात की बंदुकींनी प्रश्न सुटणार नाही. स्वातंत्र्यापूर्वी असं म्हटलं जायचं की लेखणी मोडा आणि बंदुका हातात घ्या. आता वेळ आली आहे बंदुका बाजूला ठेवा आणि लेखणी हातात घ्या. हे या देशाचे पंतप्रधान म्हणून जेव्हा नरेंद्र मोदी सांगतात तेव्हा त्याची प्रेरणा कुठल्या तरी गावात कोपऱ्यात एखादा मुलगा घेतो आणि तो सिराजुद्दीन सारखा मुलगा या जगातलं सगळ्यात मोठं पुस्तकांचं गाव करायचा प्रयत्न करतो. ज्या गावामधले लोक बंदुका बाजूला ठेवतात आणि घरात ग्रंथालय करतात. तर कवींची, लेखकांची आणि नेत्यांची हीच प्रेरणा असते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत घेण्याचा हेतू तोच होता. महादेव गोविंद रानडे यांनी 1878 साली जेव्हा हे सुरू केलं तेव्हा त्यांची कल्पना अशी होती की कुठल्याही विरोधी विचाराला सुद्धा या मंचावर स्थान असलं पाहिजे आणि विरोधक हा आपला शत्रू नसतो. तर त्याचा एक अनेकांत आपल्याकडे म्हटलं जातं की सत्याच्या अनेक बाजू असतात. साहित्य संमेलनाची ही परंपरा अखंडपणे हे 98वें साहित्य संमेलन दिल्लीत होते. मला साहित्य संमेलनाचे काही पदाधिकारी सांगत होते की जर पंतप्रधान येणार खरंच हे माहिती असतं तर आम्ही 100च इथं केलं असतं. तर मी त्यांना सांगितलं की नियतीने ती सुद्धा जबाबदारी एका संस्थेवर दिली आहे आमच्यासारख्या छोट्या. पण आम्ही जे काम करतोय एक अशा प्रकारचं काम आपण उभं करूयात आणि त्याची प्रेरणा म्हणून या साहित्य संमेलनातनं ही आज आपण जी नावं घेतो, मग लोकमान्य टिळक असतील, नामदार गोखले असतील, नचिम केळकर असतील, सावरकर असतील, टोकाची विचार भिन्नता असलेले लोक या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. आणि त्या मंचाचं आज उद्घाटन या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. व्यक्तिगत टीका टिप्पणी आपण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या महान